नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। काही लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना लाभच मिळाला नसेल अशा लाडक्या बहिणींची आता फेरतपासणी होणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला। त्याचप्रमाणे बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर मार्च एप्रिलचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना आलेला नव्हता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पात्र आहोत आणि पात्र असून केवायसी सुद्धा केलेली आहे तरीसुद्धा आम्हाला हप्ता आलेला नाही। प्रत्येकच जिल्ह्यात अशा बहिणी आहेत की त्या पात्र आहेत, त्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे तरीसुद्धा त्यांना हप्ता आलेला नाही। अशा बहिणींना मार्च आणि एप्रिलचाच हप्ता मिळालेला नाही, मग त्या अपात्र झालेल्या आहेत का? आणि आपण सोशल मीडियावर बघत असाल की 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत। मग नेमक्या ह्या कोणत्या बहिणी आहेत याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आजची जी आनंदाची बातमी आहे ती ह्या बहिणींसाठी आहे ज्या पात्र आहेत, ज्यांनी केवायसी केलेली आहे आणि ज्यांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते आलेले आहेत, फक्त मार्च एप्रिलचाच हप्ता आलेला नाही। तर प्रत्येक जिल्ह्यात काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही पात्र आहोत, आमच्या घरी 4 चाकी गाडी नाही तरीसुद्धा आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही। तर अशा बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। अशा बहिणींची आता पुन्हा पडताळणी होणार आहे, त्यांच्या फॉर्मची पुन्हा पडताळणी होऊन त्यांना पात्र घोषित करण्यात येणार आहे। जर त्या बहिणींच्या घरी 4 चाकी गाडी नसेल तर त्या पात्र राहतील, 2.5 लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न असेल तर त्या पात्र राहतील। जे काही लाडक्या बहिणीचे निकष आहेत त्यामध्ये जर ह्या बहिणी बसत असतील तर त्या बहिणी पात्रच आहेत, त्यांना पुढे लाभ मिळणार आहे। परंतु जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये ह्या बहिणी बसत नसतील तर त्या अपात्रच राहणार आहेत। तर आता अशा बहिणींची चौकशी होणार आहे, त्यांची पडताळणी होणार आहे, अशी माहिती स्वतः राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी दिलेली आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली आहे त्या पात्र आहेत तरीसुद्धा त्यांना लाभच मिळाला नाही, तर अशा लाडक्या बहिणींची फेरतपासणी होऊन त्यांना पूर्ण लाभ त्यांचा मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका। जवळपास 2 ते 3% अशा लाडक्या बहिणी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही आणि त्या पात्र बहिणी आहेत। तर ह्या काही तांत्रिक अडचणीसुद्धा असू शकतात। तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला तुमचा लाभ मिळाला नसेल तर तुमची आता फेरतपासणी होणार आहे आणि तुमचा लाभ पुढे तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की जर तुम्ही पात्र असाल आणि सगळ्या निकषांमध्ये बसत असाल आणि काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला लाभ मिळालेला नसेल तर सरकार यावर काही ना काही उपाययोजना करणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेविषयी शासनाने नेहमी सकारात्मकच भूमिका निभावलेली आहे आणि पुढे पण याविषयी सकारात्मकच बाबी होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, काळजी अजिबात करू नका। तुम्हाला जर मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर तुमची फेरतपासणी होणार आहे। त्याचप्रमाणे फेरतपासणी होताना केवायसी जी काही तुम्ही केलेली होती, सक्सेसफुली तुमची केवायसी झालेली आहे, त्याविषयी तुमची फेरतपासणी होणार आहे। तर ही फेरतपासणी करत असताना तुमच्या नावावर 4 चाकी गाडी आहे का, तुम्ही RTI भरत आहात का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे का, एका घरी एक अविवाहित आणि एक विवाहितच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर ह्या सगळ्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर अजिबात काळजी करू नका बहिणींनो। त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणी 65 वर्षाच्या आतमध्ये आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे। परंतु 65 वर्षाच्या वय जर तुमचं जास्त झालं असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे काही बहिणी असं आढळलं आहे की 2 योजनेचा लाभ घेत आहे, एक म्हणजे संजय गांधी निराधार आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजना। तर यामध्ये कुठल्या तरी एका योजनेसाठी ह्या बहिणी पात्र राहणार आहे आणि एका योजनेतून त्यांना बाद करण्यात येणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी अतिशय ही आनंदाची बाब आहे की त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला धन्यवाद करणार आहोत की कारण काही माझ्या लाडक्या बहिणी खूप काळजी करत होत्या, कारण त्यांना लाभ मिळालेला नव्हता। त्यांना असं वाटलं आपण नेहमीसाठी आता अपात्र झालेलो आहोत का, पण शासनाने त्यांना एक संधी दिली, त्यामुळे आपण शासनाचे धन्यवाद करणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी। तर अशाच आनंदाच्या आणि महत्त्वाच्या अपडेट बघण्यासाठी आजच्या या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।